सर, तुम्ही आता पोलिसांची भेट घेतली बांगलादेशच्या कारवाई संदर्भात. काय पोलिसांनी सांगितलं, काय कारवाई करायची आदेश दिले, काय निर्देश? आयुक्तांचं म्हणणं काय पोलिसांनी? मी आता इथे पोलीस स्टेशनला आग्रह केला आहे की त्यांनी पूर्ण त्या लेबर कॅम्पच्या सगळ्या कामगारांची यादी जो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरकडे मिळवायची, त्याचं टोटल व्हेरिफिकेशन करायचं. कारण की माझी माहिती आणि आता मी प्रत्यक्ष त्यांना 1 डझन कामगारांना विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यातनं बहुतेक लोक बांगलादेशचे आहे, पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्ह्याचे असं सांगतात. कोणतेही कागद नाही आहे, एक आधार कार्ड याला आयडेंटिटी पुरावा धरला जात नाही, रेसिडेंट पुरावा. पोलिसांना मी आग्रह केलाय की तुम्ही आता आज कॉम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे. या इथूनच मी ठाणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांनी मला कबूल केलं आहे की ते DCP प्रशांत कदमला सांगून त्याचा आजच्या आज कॉम्बिंग ऑपरेशन केलं जाणार. सर, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणच्या साईट सुरू आहेत, मग त्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये अनेक ठिकाणच्या कामगारांचे कॅम्प असतात, त्या ठिकाणी पण अशी चौकशी आपल्यामार्फत सूचना दिली जाईल. या संबंधात मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहिलं आहे की आज आपले डोळे उघडले पाहिजे की चीप लेबरच्या नावाखाली आता बांगलादेशी लेबरना एम्प्लॉय करायचं काम गेल्या काही महिन्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. आधी आंध्र तेलंगणातून यायचा कामगार आता तिथून येणं कमी झालेलं आहे. म्हणून हे जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर असेल, बिल्डर असेल, त्याच्यावर ही जबाबदारी फिक्स केली जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.